सगळ्यांना नमस्कार. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार आणि स्वयंरोजगार विभागातर्फे आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत करतो. आज श्रावणातला महत्त्वाचा दिवस आहे नागपंचमीचा. तर तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा. आपण या दिवशी पूर्ण महाराष्ट्रभर आपली परंपरा आहे की नागाची पूजा करायची. आपण ती पूजा करतोच, परंतु महाराष्ट्रातली जी व्यवस्था आहे, सरकारी व्यवस्था असेल आणि मुख्य म्हणजे सरकारी नोकरीसाठी जी भरती प्रक्रिया आहे, ह्या भरती प्रक्रियेमध्ये खूप विषारी नाग झालेले आहेत. आणि ह्या विषारी नागांच्या विषामुळे गेले अनेक वर्ष प्रामाणिकपणे अभ्यास करणारी जी मुलं आहेत, ह्या सदोष प्रक्रियेमधले जे विषारी नाग आहेत, त्या नागांचा सुद्धा बंदोबस्त करायला पाहिजे असं मला वाटतं या निमित्ताने. आणि म्हणूनच ह्या गेल्या 8 ते 9 वर्षांपासून आपण सरकारी नोकर भरती प्रक्रियेतील जो भ्रष्टाचार आहे, त्याचा जो घोटाळा होतो आहे, त्याच्या संदर्भात सातत्याने संविधानिक मार्गाने आपण आवाज उठवत आहोत. आणि आज म्हणूनच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला MMRDA, ज्याचं आता नवीन आपल्याला स्वप्न दाखवलं जाते, तिसरी मुंबई, आणि हे खातं जे आहे, या खात्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या खात्याचे अध्यक्ष आहेत, MMRDAचे अध्यक्ष आहेत. आणि संजय मुखर्जी नावाचा मुख्यमंत्र्यांचा जो आवडता अधिकारी आहे, तो या खात्याचे MMRDAचे ते आयुक्त आहेत, CEO आहेत. आणि मला वाटतं की त्यांची आता 3 वर्षसुद्धा जून महिन्यामध्ये पूर्ण झालेली आहेत, म्हणजे त्यांचा कार्यकाल संपलेला आहे. तर विषय असा आहे की MMRDAने जवळजवळ 235 पदांची मे महिन्यामध्ये परीक्षा घेतली. आणि ही परीक्षा TCS आयॉन, ही जी शॉर्टलिस्टेड कंपनी आहे, ह्या कंपनीच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली. तुम्हाला कल्पना असेल की खाजगी कंत्राटदार कंपन्या यांनी 2017 पासून आत्तापर्यंत ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत, त्या जवळजवळ प्रत्येक परीक्षेमध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे, गोंधळ झालेला आहे, मुलांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे त्या परीक्षेच्या मध्ये. त्यामुळे 2017 ते 19 या कालावधीतला महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून जी परीक्षा भरती झाली, त्या भरतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला. आणि त्या कंपनीला शेवटी महापरीक्षा पोर्टल परीक्षा राबवणारी कंपनी UST ग्लोबल नावाची, त्या कंपनीला सरकारने ब्लॅकलिस्ट केलं आणि 2 नवीन कंत्राटदार आले, मग IBPS आणि TCS नावाचे. आता TCSने आणि IBPSने संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, त्यांची स्वतःची कार्यालय नसल्यामुळे स्थानिक जिल्हा पातळीवरती ज्या खाजगी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट असतात, त्यांच्याशी ते टायअप करतात आणि तिथे त्या परीक्षा घेतल्या जातात. आणि त्या खाजगी कम्प्युटर सेंटरमध्ये घेतलेल्या परीक्षांच्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात घोळ झालेले आहेत, असा आपला पूर्वीपासून आरोप होता. 2023च्या तलाठी भरतीच्या वेळेस सुद्धा आपण सरकारला हेच म्हटलेलं की तुमची ही पूर्ण प्रक्रिया जी आहे ही सदोष आहे, परंतु सरकारने ऐकलं नाही. आणि मला आठवते त्यावेळेचे राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री होते, त्यांनी आम्ही प्रश्न विचारणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिलेल्या. आणि आम्ही त्यांना म्हटलेलं की तुम्ही द्या धमक्या, आमच्यावरती करा गुन्हे दाखल, आमच्यासाठी चर्चेला या, आम्ही पुराव्यांसकट बोलतो. परंतु सरकारने ऐकलं नाही. ती परीक्षा 4850 पदांची होती, जवळजवळ 11 लाख मुलं त्या परीक्षेला बसलेली. सरकारने ती परीक्षा रेटून नेली. त्यावेळेस मला वाटतं साधारणपणे ऑगस्ट आणि सप्टेंबर 2023ला ही परीक्षा झाली. एकूण 50 ते 55 शिफ्टमध्ये ही परीक्षा झाली. त्यावेळेस हा विषय दाबण्यात आला, परंतु हा परीक्षेच्या दरम्यान आत्ताचं जे उस्मानाबाद, धाराशिव आहे, ज्याला उस्मानाबाद पूर्वी नाव होतं जिल्ह्याचं, किंवा लातूर आहे, तर या ठिकाणी परीक्षा केंद्राच्या केंद्र हायजॅक झाली होती. महाराष्ट्रातनं जी टॉपर आलेली तलाठीची जी मुलगी होती, ती सुद्धा घोटाळ्यामध्ये तिचं सुद्धा नाव होतं. आणि म्हणून मग काही जणांनी महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे हा विषय नेला. आणि ज्याला मॅट म्हटलं जातं, स्पर्धा परीक्षांमधला गोंधळ जर असेल, घोटाळा जर झाला असेल, त्याच्या संदर्भात जर दाद मागायची असेल, अन्याय झाला असेल, तर त्याच्यासाठी मॅट हे सेपरेट ट्रिब्युनल कोर्टातर्फे, माननीय न्यायालयातर्फे बनवण्यात आलेलं आहे. आणि मग मॅट त्या प्रकरणांची चौकशी करतं. तर तलाठी भरतीच्या संदर्भात ज्या काही कंप्लेंट्स दाखल करण्यात आलेल्या, त्याची चौकशी झाली मॅटतर्फे. आणि मॅटने आत्ता मागच्या महिन्यातल्या 6 जुलैला
तलाठी भरती प्रकरणी उपलब्ध पुरावे ह्या सगळ्यांच्या आधारे एक ऑर्डर दिलेली 110 पानांची. तलाठी भरती प्रक्रिया सुद्धा TCSनेच राबवलेली आणि त्यांनी दिलेले जे ऑर्डरमधल्या ज्या गोष्टी आहेत की पुढच्या 3 महिन्यामध्ये त्यांनी आदेश दिलेले सरकारला की तुम्ही ह्या भरती प्रक्रियेतले ऑडिट, संपूर्ण प्रक्रिया जी आहे, टेक्नॉलॉजी ऑडिट, प्रोसेस ऑडिट आणि अशा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि 3 महिन्याच्या आत सरकारला सांगितलेलं आहे की तुम्ही याच्यावरती काम करा, निर्णय करा. आणि जे मुलांचा म्हणजे गडबड केलेली आहे, ज्यांचे सस्पिशियस हे आहेत, तर त्यांना नियुक्ती दिलेली नाही आहे. 3 वर्ष झालीत अजून सुद्धा. अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी झालेली आहे ती म्हणजे पोलिसांचे गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत, FIR दाखल झालेले आहेत. आणि त्यावेळेचे जे जिल्हाधिकारी होते धाराशिवचे किंवा लातूरचे, त्यांनी एक गुप्त अहवाल बनवून महसूल मंत्र्यांकडे म्हणजेच मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे. त्याचं पुढे काय झालं हे लोकांना कळत नाही. आणि ही प्रक्रिया, आणि मग आपण आता बघितलं की गेल्या 3-4 आठवड्यापूर्वी पुणे महानगरपालिकेची जी इंजिनिअरिंगची परीक्षेचं हे झालं, तर त्याच्या सरळ घोटाळा झालेले आहे. त्याचे स्क्रीनशॉट्स, त्याचे व्हिडिओज, पुरावे सगळे पब्लिक डोमेनमध्ये, सोशल मीडियामध्ये फिरत आहेत. त्याच्या अगोदर अन्न आणि औषध प्रशासन इन्स्पेक्टर, ड्रग इन्स्पेक्टरची जी परीक्षा झाली त्याच्यात पण घोटाळा झाला. गेल्या 8 ते 9 वर्षांमध्ये पोलीस भरतीचा विषय असेल त्याच्यात घोटाळा झाला, वन विभागाची भरती असेल त्याच्यात घोटाळा झाला, म्हाडाची भरती असेल त्याच्यात घोटाळा झाला, नीटचं प्रकरण आपण बघतोय देशभर गाजतंय, TETची परीक्षा जी होती शिक्षक भरतीची संदर्भात त्याच्यामध्ये घोटाळा झाला. त्यामुळे ही घोटाळ्याची परंपरा पुढे येत चाललेली आहे. आणि आपण म्हणतो ना मराठीत की पकडले जाते ती चोरी, पकडली जात नाही त्याचं काय. त्यामुळे महाराष्ट्रातली जवळजवळ 50 ते 60 लाख मुलं, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य ग्रॅज्युएट्स आहेत, इंजिनियर्स आहेत आणि हायर क्वालिफिकेशन घेतलेली मुलं सुद्धा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. जवळजवळ 50 ते 60 लाख मुलं आहेत. परंतु ही प्रक्रिया सदोष असल्यामुळे अधूनमधून मग मुलांपैकीच काही जण जे काही उपलब्ध माहिती असते त्याच्या आधारे सरकारला प्रश्न विचारतात सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर MMRDAचा 14 ऑगस्टला जो निकाल लागला आणि 2 ते 3 तासांमध्ये सोशल मीडियावरती 190 पेक्षा जास्त ज्या मुलांना मार्क्स मिळाले, 200 मार्काचा पेपर होता, 200 मार्काच्या पेपरमध्ये 190 पेक्षा जास्त मार्क मिळालेल्या 19 मुलांची गेल्या वर्षभरातली त्यांनी दिलेल्या विविध परीक्षांमधला काय स्कोर होता आणि आत्ता काय मिळाला याचं ॲनालिसिस केलं मुलांनी. आणि आत्ता पब्लिक डोमेनमध्ये अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट उपलब्ध आहे. म्हणजे MMRDAच्या एकूण 235 जागांपैकी 82 जागा ह्या इंजिनिअरिंगच्या मुलांसाठीच्या होत्या आणि त्यापैकी 19 मुलं ही 190 पेक्षा जास्त मार्क त्यांना मिळालेले आहेत. हे टॉपचे मुलं आहेत. याचं ॲनालिसिस केलं ह्या शीटचं आपण, तर जे सत्य दिसतंय ते सत्य मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे क्रमांक 1, 2 आणि 3 असलेली जी मुलं आहेत ज्यांना 200 मार्क मिळालेली आहेत, तर ही 3ही मुलं एकाच केंद्रामधली आहेत. त्यांचे जे नंबर आहेत हे इथे स्पष्ट दिसत आहेत. शेवटचे 4 नंबर 2070, 2077 आणि 2092. म्हणजे पहिले 3 टॉपर ज्यांना 200 मार्क मिळाले हे एकाच केंद्रातले आहेत. त्याच्यानंतरचे पुढचे 3 जण आहेत 4, 5 आणि 6, त्यांचे नंबर आहेत 2877, 2603 आणि 2678. हे पण एकाच केंद्रातले आहेत. नंतर आपण त्याच्या पुढच्या ह्याच्यात जाऊया. 7, 8, 9 जे आहेत यांचे नंबर शेवटचे जे आहेत ते पण एकाच केंद्रातले आहेत. तसेच 10, 11 हे एका केंद्रातले आहेत. 12, 13 हे सुद्धा एका केंद्रातलेच आहेत. 14, 15 हे सुद्धा एकाच केंद्रातले आहेत. त्याच्यानंतर 17, 18, 19 हे सुद्धा एकाच केंद्रातले आहेत. त्यांचे नंबर जो सिरियल नंबर जो आहे तो याच्यातला. त्यामुळे ठराविक केंद्रांमधल्याच मुलं टॉपर आलेली आहेत का याच्याबद्दल मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहे. दुसरी महत्त्वाची गंमत म्हणजे गेल्या 10-12 महिन्यांमध्ये इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या परीक्षा झाल्या. पुणे महानगरपालिकेची झाली, सिडकोची झाली, आपल्या BMCची झाली आणि आत्ता मेमध्ये झालेली MMRDAची परीक्षा. तर जी मुलं या परीक्षांना बसलेली, आता सरकारी नोकरी MMRDA मध्ये नोकरी मिळणं हे खूप मुलांचं स्वप्न असतं, म्हणून IITची मुलं पण ह्या परीक्षेला बसतात आणि हे पेपर टफ असतात. ह्या परीक्षेमध्ये IITची जी मुलं आहेत ज्यांनी IIT पास केलं त्या मुलांना साधारणपणे 160 ते 165च्या वरती त्यांचा स्कोर जात नाहीये आणि ही 19 मुलं सरळ 190च्या वरती गेलेली आहेत. याच्याबद्दल मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहे.
मी आता सांगितलं तुम्हाला की रोल नंबर त्यांची सेंटर्स एकाच सेंटरमधली क्लस्टरमधली ही पोरं असायची आहेत. दुसरं म्हणजे ह्या मुलांना ह्या मी सांगितलेल्या BMC किंवा सिडको किंवा पुणे महानगरपालिकेच्या ज्या परीक्षा आहेत त्याचे जर मार्क्स बघितले आपण, क्रमांक 2 वर आलेला जो विद्यार्थी आहे त्याला BMCच्या परीक्षेमध्ये उपलब्ध याच्यानुसार 100 पैकी 7.5 मार्क मिळालेले आहेत. ह्या मुलाला सिडकोच्या परीक्षेमध्ये 200 पैकी 80 मार्क्स मिळालेले आहेत आणि डायरेक्टली हा मुलगा आता नॉर्मलायझेशन नंतर 200 मार्क पैकीच्या पैकी मार्क मिळवतो. हा चमत्कार असू शकतो. आपला पण चमत्कारावर विश्वास नाहीये. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. क्रमांक 4 वर असलेला जो मुलगा आहे त्याला BMCच्या परीक्षेत 100 पैकी 15 मार्क, बरं का, म्हणजे नापास. 35ला किंवा 40ला आपण जनरल म्हणतो पास असतं. ह्या मुलाला पुणे महानगरपालिकेमध्ये 124 आणि MMRDAच्या परीक्षेमध्ये 198.9 म्हणजे जवळजवळ 199. तिसरं एक उदाहरण तुम्हाला घेतो मी. असंच ज्याने जास्त परीक्षा दिलेल्या आहेत, 194 मार्क मिळाले, 198.39 मार्क मिळाले नॉर्मलायझेशन मधला. MMRDA मध्ये 198.39. त्या मुलाला PMC मध्ये 118 मार्क्स मिळालेले आहेत. सिडको मध्ये 200 पैकी 88 मार्क मिळालेले आहेत आणि BMC मध्ये 15.25 मार्क मिळालेले आहेत. म्हणजे आणि ह्या परीक्षा काही 2-3 वर्षानंतर नाही झालेल्या आहेत, गेल्या 7, 8, 9, 10 महिन्यांमध्येच झालेल्या आहेत. त्यामुळे जो मुलगा 10 मार्क मिळवतो, 15 मार्क मिळतो आणि तो डायरेक्ट पैकीच्या पैकी किंवा एकदम असा टॉपर बनतो, याच्याबद्दल मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहे. ह्याचं अजून फर्दर आपण ॲनालिसिस केलं तर जी गोष्ट कळते ती खूपच भयावक आहे आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे. मित्रांनो, डेप्युटी प्लॅनर 235 मध्ये वेगवेगळ्या जागा आहेत. इंजिनिअरिंगच्या आहेत, प्लॅनिंगच्या आहेत, क्लर्कच्या आहेत. डेप्युटी प्लॅनर ही क्लास 1 पोस्ट आहे. ह्या पोस्टसाठी 4 जागा होत्या. त्या 4 जागांपैकी जे 3 जण सिलेक्ट झालेले, ज्यांचं नाव आहे मेरिटमध्ये, त्यातले एकाचे वडील हे ॲडिशनल चीफ प्लॅनर आहेत MMRDA मध्येच. दुसऱ्याचे वडील हे रिटायर्ड जॉईंट डायरेक्टर आहेत टाउन प्लॅनिंगमध्ये. तिसऱ्याचे वडील सुद्धा 4 पैकी मी तिसऱ्याचं सांगतोय बरं का, फक्त टाउन प्लॅनिंग डेप्युटी प्लॅनरच्या फक्त 4 पोझिशन होत्या. त्याचे वडील टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत. म्हणजे एका बाजूला मी म्हटलं की एका केंद्रातल्या मुलं निवडून जास्त मार्क्स मिळालेले आहेत, टॉपर आलेले आहेत. दुसरं म्हणजे गेल्या वर्षभरातल्या परीक्षांमध्ये त्यांना किती कमी मार्क मिळालेले आहेत इतर परीक्षांमध्ये आणि इथे हे टॉपर झालेले आहेत. तिसरं म्हणजे ह्या मुलांचे वडील ह्याच नगरविकास, MMRDA किंवा बाकीच्या सरकारी खात्यांमध्ये वरिष्ठ पदावर आहेत. एका मुलाबद्दल तर असं कळलं की त्याचे वडील MMRDA होते, नंतर ते जळगाव महानगरपालिकेत वरिष्ठ पदावर गेले आणि तिथे सुद्धा काहीतरी गडबड झाली म्हणून ते आता म्हणजे त्यांच्यावर सरकारी कारवाई चाललेली आहे. म्हणजे अधिकाऱ्यांची मुलं अशा पद्धतीने जर लागत असतील, हे जर असेल तर हा महाराष्ट्रद्रोह आहे. त्यामुळे ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला असं सांगायचं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे संजय मुखर्जी 3 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सुद्धा ह्या पोस्टमध्ये जून 2026च्या नंतर MMRDAचे प्रमुख या पदावरती कसे काय राहू शकतात, याचं उत्तर संजय मुखर्जींनी आम्हाला द्यायला पाहिजे. किंवा त्यांना जमत नसेल, त्यांच्यात पण काहीतरी नैतिकता असेल की नाही, IAS अधिकारी तर याचं कृपया जनतेला उत्तर द्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्तापर्यंत जेवढे पेपर फुटलेले आहेत, काय होतंय की पेपर फोडणाऱ्यांची किंवा जी टोळी आहे, पेपर फुटतात, जिथे चोरी पकडली जाते त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात आणि गुन्हे दाखल होतात त्यांच्यावरती कारवाई होते, मग त्यांना बेल मिळतो आणि परत रिपीटेडली ही मुलं परीक्षेसाठी बसतात. असा एक ट्रेंड दिसून आलेला आहे. म्हणजे पेपर फुटी हा महाराष्ट्रातला व्यापम घोटाळा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात जे काही परीक्षा झाल्या त्याचं जर आपण ॲनालिसिस केल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. परंतु याच्यात चोरी पकडून सुद्धा पुढे काय झालं माहिती नाही आणि फक्त आपल्याला आश्वासन काय दिलं जातं विद्यार्थ्यांना की तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, बाकीचं मी बघतो. कसं काय? जर याच्यातली उपलब्ध माहितीनुसार याची जर व्यवस्थित चौकशी झाली आणि जर सत्य बाहेर आल्यानंतर मग देवेंद्र फडणवीसांचा दावा किती फोल आहे, खोटा आहे,
हे आपल्यासमोर कळतं. एकनाथराव शिंदे हे MMRDAचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे ही जबाबदारी आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही एकनाथराव शिंदे यांना द्यावी लागतीलच. आणि म्हणून काँग्रेस पक्षातर्फे गेल्या 9 वर्षांचा पेपरफुटीचा, त्याच्यानंतरच्या तपासांचा, त्याच्यानंतर होणाऱ्या गोष्टींचा इतिहास जर बघितला, पुणे महानगरपालिकेमध्ये एवढं सगळं होऊन सुद्धा पुढे काय झालं आपल्याला माहिती नाही आहे. तर आमची एकमेव महत्त्वाची मागणी आहे, ती म्हणजे माननीय उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली स्पेशल इन्व्हेस्टिगेशन ह्या पूर्ण प्रकरणाचं झालं पाहिजे, कालबद्ध पद्धतीमध्ये, साधारणपणे 45 ते 60 दिवसांमध्ये. आणि हे सांगितलेले जे सगळे उपलब्ध गोष्टींच्या आधारे माहिती जी आहे ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. कोर्ट मॉनिटर्ड SIT ही काँग्रेस पक्षाची डिमांड आहे. आणि यानंतर ह्या SITचा अहवाल आल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. याच्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असेल तर ही संपूर्ण MMRDAची जी परीक्षा झालेली आहे ती परीक्षा रद्द करावी, ही काँग्रेस पक्षातर्फे आमची स्पष्ट मागणी आहे. सरकारला माननीय देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा संजय मुखर्जी प्रमुख या नात्याने असतील, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत. अन्यथा आगामी काही दिवसांमध्येच आम्ही MMRDAला या सगळ्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन, या विद्यार्थ्यांच्या पालकांना, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या नातेवाईकांना घेऊन आम्ही MMRDAच्या इथे येऊ. तुम्हाला प्रश्न विचारायला आम्हाला जाब हवा आहे, आम्हाला आमच्या प्रश्नांचं उत्तर हवं आहे. आणि याच्यासाठी काँग्रेस पक्ष ह्या लढाईमध्ये प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली या लढाईमध्ये ही लढाई आम्ही लढतोय. संविधानिक चौकटीमध्ये अहिंसात्मक मार्गाने ही सत्याची लढाई आहे. तर ती लढाई आम्ही लढू आणि ह्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. याच अनुषंगाने आपण शुक्रवारी इंजिनिअरिंगच्या मुलांसाठीचे जे प्रश्न आहेत किंवा सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला पाहिजेत. कारण मगाशी मी म्हटलं की TCSच्या माध्यमातून ही परीक्षा झाली आणि काय गोंधळ होत आहेत, काय घोटाळे होत आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे सगळ्या परीक्षा MPSCच्या किंवा बाकीच्या ज्या डिपार्टमेंटल परीक्षा असतील, आस्थापनांच्या परीक्षा असतील, ह्या सगळ्या परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला पाहिजे, ही काँग्रेस पक्षाची मागणी आहेच. आणि म्हणून आपण पुण्यामध्ये एक रोजगार यात्रा सुद्धा त्या निमित्ताने काढतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून जे काय होत आहे, परीक्षा घोटाळा, पेपर फुटी घोटाळा, भ्रष्टाचार, ह्या सगळ्यांची माहिती काँग्रेस पक्षातर्फे राज्य पातळीवरती चर्चा होते. आणि म्हणून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या जो काही परीक्षा घोटाळा होतोय, ह्या घोटाळ्याच्या संदर्भात काँग्रेस पक्षाचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी येत्या शनिवारी पुण्यामध्ये येत आहेत आणि छात्रों के गुंज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, तुम्हाला न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष हा कटिबद्ध आहे. याच्यामध्ये आमचं सर्वोच्च नेतृत्व, पक्षाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे, आमची सेंट्रल लीडरशिप, स्वतः राहुलजी, महाराष्ट्राचं नेतृत्व, महाराष्ट्राच्या कमिटी आणि सगळी यंत्रणा विद्यार्थ्यांसोबत त्यांना न्याय मिळेपर्यंत शेवटपर्यंत उभा राहील, असं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी तुम्हाला आश्वासन देतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.